सो हाय हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आता आम्ही चाललेलो आहोत गावी. रात्रभर रडून रडून सकाळी अचानक मी बॅग भरलेली आहे गावाला जायला. आणि आत्ता मस्तपैकी आम्हाला सीट भेटली फायनली, वरची तर वरची पण भेटली. नंतरला मी मयुरीला फोन केला तर मयुरी बोलली की मी पण आले, ट्रेनमध्ये आहे. तर मग मी तिच्या सीटवरती जाऊन बसले. ती खेडला उतरली तर तिथे, आणि नंतरला पप्पांना पण सीट भेटली तिथे समोरच. त्याचे मामा पण होते. आणि मस्त पटापट आम्ही स्टेशन, म्हणजे आमची ट्रेन लेट होती पण आम्ही मस्त मजा करत गेलो आणि हा व्ह्यू वगैरे एन्जॉय करत गेलो. कोकणातल्या ट्रेनमध्ये असे छान छान व्ह्यूज नाही दिसतील तर कुठे दिसतील. आणि पप्पा तर आमचे झोपाच काढत होते मध्ये मध्ये. आणि मग फायनली आम्ही पोचलो गावाला. आणि गावाला पोचल्यावरती मस्त वाटत होतं, पण एक टेन्शन आलेलं घरी जाऊन आता नवीन काय. आंबे बघून तर मजा झाली. आणि जसं आम्ही घरी गेलो तसं आमचं जो टेन्शन होता तो खरंच झाला होता. थोडेसे झाडं आमच्या भावकीने तोडलेली होती. तर पप्पांचा आमचा राग गेला होता एकदम डेंजर लेवलला. आम्ही विमलाकीकडे आलो, पाणी वगैरे घेतलं, कारण की पाणी आता संध्याकाळचं येणार नाही. घरी पोचलो आणि आम्ही एकंदरीतला आमची झाडं असूनसुद्धा कोणालाही न विचारता तोडल्यामुळे, आणि ती पण पप्पांनी लावलेली झाडं होती त्यातली काही. मग त्यांनी एका मीटिंगमध्ये बोलले होते की हां, ही त्यांचीच आहे म्हणून, तंटामुक्तीच्या. पण हे आता असं तोडलेलं आहे. मी पप्पांना खूप वेळा सांगितलं टेन्शन घेऊ नका,